महायुतीतले वाद दिल्लीत नको, राज्यात सोडवा. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सूचना दिल्याची सूत्रांची माहिती. भाजप शिंदेंच्या शिवसेनेतलं नाराजी नाट्य अद्याप मिटलं नसल्याची चर्चा. डहाणूत एकनाथ शिंदेंनी केलेलं वक्तव्य भाजपवर नाही तर उद्धव ठाकरेंवर. उपमुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण. ठाकरेंचा अहंकार संपवण्यासाठी एकत्र आलोय अशी टीका केल्याचं स्पष्ट. मुंबईतील दिग्गज फाउंडेशनच्या कार्यक्रमात शिंदे आणि फडणवीसांची हजेरी. अंबानी कुटुंबाचाही सहभाग. अमृता फडणवीसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला दिग्गजांची उपस्थिती. मुंबईत ठाकरेंसोबत युती करण्यास शरद पवारांची राष्ट्रवादी आग्रही. ठाकरेंसोबत गेल्यास मवियाला फायदा. मतविभाजन टाळण्यासाठी ठाकरेंसोबत जाण्यावर चर्चा करूया. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत एकमुखी निर्णय. शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले, त्यासाठी कुणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नाही. मनसेला आघाडीत घेणार नाही हा काँग्रेसचा निर्णय व्यक्तिगत असू शकतो. संजय राऊतांचं ट्विट. मनसेसोबत युती करण्यास काँग्रेस सकारात्मक. मनसेसोबत विचारधारा जुळत नाही, पण भाजप विरोधात एकत्र यायची गरज. विजय वडेट्टीवारांचं भाष्य. भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र या ही पवारांची भूमिका, तर मनसेकडून युतीबाबत प्रस्ताव नसल्यानं चर्चाही नाही. राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाडांची माहिती. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं जोरदार आंदोलन. असलम शेख यांना पाकिस्तानची औलाद म्हटल्यानं आक्रमक. काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने. असलम शेख यांनी लोढांच्या कुटुंबियांना धमकी दिली होती. अशा पाकिस्तानच्या औलादीला आम्ही घाबरत नाही, अमित साटमांचा पुनरुच्चार. तर अंगावर आले तर शिंगावर घ्या, साटमांचा इशारा. माझ्याच उमेदवारांना मतदान करा, नाही तर निधीला कात्री लावेन. अजित पवारांची मतदारांना धमकी. विरोधकांच्या टीकेनंतरही अजितदादा भूमिकेवर ठाम. निधी जनतेच्या करारातून दिला जातो, अजित पवारांच्या घरातून दिला जात नाही. अशा प्रकारे जनतेस मतासाठी धमकी देत असल्यास निवडणूक आयोग करतंय काय? अंबादास दानवे यांचा निशाणा.